यात्रा छोटीशी आहे, मोठी नाही आहे. जसं मी याआधी सांगितलं तुम्हाला, कारण की थोडेसे काही वाद झाले, 2 गट पडलेले आहेत. त्यामुळे इकडं बघ, इकडं काय आले बाबा. संदीपबाई परदेशी यांनी रोज 5,000 रुपये आपण नाही घेतलं. या करवंद खायला. गाड्या होत्या, कुस्त्यांचा खेळ होता, लावणी होती, भरपूर काही प्रोग्राम होते. सवासनींना 11चा टायमिंग सांगितलेला होता आणि सगळेजण आले. हॅलो फॅमिली, कशा आहात? मजेत ना? तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं, तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ दे ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर आज आहे 23 मे आणि आज चाकणची यात्रा आहे. जसं मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये बोललेच होते. तर आज भैरवनाथ देवांची यात्रा आहे, 2 दिवस चालणार आहे आणि 23 तारखेला गोड असतं आणि 24 तारखेला तिखट असतं. तर आज गोड जेवण बनवणार आहे आम्ही सर्वजण. तयारी झालेली ऑलरेडी. आई सकाळीच उठलेलं आहे, 4-4:30ला सर्व पुरणपोळी नाही, सकाळी ना नैवेद्य करायचा होता, त्यासाठी पुरणपोळ्या करायच्या आहेत आणि डाळ वगैरे शिजवून पुरण वगैरे तयार करून झालेलं आहे, आईनी केलेलं आहे. मी काही आपलं उठले, आंघोळ वगैरे केलेली आहे, बाकी दूध वगैरे आणि छोटे मोठे वरचे कामं, पीठ वगैरे मळणं हेच चालू आहे आणि आता तयारी चालूच आहे. इकडे आई आमटी वगैरे टाकतच आहे आणि आता मी जस्ट चहा घेते आणि मग बाकीचे छोटे मोठे कामं करणार आहे आणि नंतर नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे, त्याची पण तयारी. नैवेद्याला मेथीची भाजी पण बनवणार आहे आणि थोडंसं अजून भात वगैरे तर केलेलंच आहे. तर ते मी तुम्हाला शेअर करेल नैवेद्य भरल्यानंतर. आणि जर टाईम भेटलाच तर गावात जाऊया. यात्रा छोटीशी आहे, मोठी नाही आहे. जसं मी याआधी सांगितलं तुम्हाला, कारण की थोडेसे काही वाद झाले, 2 गट पडलेले आहेत. त्यामुळे मागच्या वर्षी खूप छान होती, पण त्यावेळेस मला काही व्हिडिओ घेता आला नाही आहे. गाड्या होत्या, कुस्त्यांचा खेळ होता, लावणी होती, भरपूर काही प्रोग्राम होते, पण त्यावेळेस माझी स्थिती नव्हती की मी व्हिडिओ बनवू शकते. पण आत्ता ह्यावेळेस ना काहीच नाही आहे, पण ठीक आहे. आपला छोटासा प्रोग्राम आहे घरच्या घरी. सर्व पाहुण्यांना आम्ही बोलवलं आहे जेवणासाठी. आज काही येतील, उद्या काही निम्मे पाहुणे येऊन जातील आणि जसे पाहुणे येतील तसे मी तुमच्यावर शेअर करेलच. चला आता मी चहा घेते, मग पुन्हा भेटते. गरम तर खूप होतं, त्यामुळे तुम्ही पाहू शकता किचनमध्ये असेल तर आणखीनच गरम होतं. जसं का आंघोळच होते परत आणि पुन्हा एकदा मी आंघोळ करणार आहे नंतर. ये इकडे बघ, इकडं काय आले बाबा. इकडे बघ, इकडं काय आले बाबा. लवकर आले तुम्ही. तर मी आले सवासनींचं आमंत्रण द्यायला. सर्वांना 11 वाजताचं सवासनी बसवणार आहेत त्यासाठी. आणि इकडे मी आले तर त्यांच्या घरी किती छान झाडे आहेत, तुम्हाला दाखवते. हे आहे लाजळूचे इकडे खाली आणि हे कोणतं आहे काय माहीत. गुलाब पण आहे इकडं. कोणते ती शेंग एक. चला 2-3 घरी ते सांगितले, अजून आता इथे सांगते.
11 वाजता सवासणी जेवणासाठी सांगून आलेले आहे आणि आता पुरणपोळीचं जे पुरण आहे ते पुरण वाटायला घेतलेलं आहे. ते वाटून घेते, थोडंसं झालेलं आहे. आणि तुम्हाला थोडं आवाज येत असेल तर कारण की गरम खूप होते त्यामुळे फॅन चालू आहे, त्यामुळे इग्नोर करा. आता पुरण वाटून घेते आणि मग पोळ्या राहिलेल्या आहे. बाकीचं आईने सर्व केलेलं आहे. आमटी भात वगैरे सगळं झालेलं आहे. सकाळी तुम्हाला सांगितलं सवासनींना 11चा टायमिंग सांगितलेला होता आणि सगळेजण आले 11:15पर्यंत. आणि त्यानंतर मग सगळेजण जेवायला बसलेत. वाढलं सर्वांना, आईनी पण मदत केली. आणि एक जण कमी पडत होती सवासनी म्हणून मला बसवण्यात आलं, तर मी लगेच चेंज करून बसले तिथे आणि मीही जेवण केलं. तर असा कार्यक्रम झाला आहे सवासनींचा, तर छान वाटलं. या करवंद खायला हे ना, लिहू काळी मैना खायला. माझ्या वाटीमधलं सर्व काढून घेतलंय बघा. मला दे ना मम्मा, थोडीशी दे ना, दे की दे ना. आणि इकडे चल. तर काळी मैना खाते, करवंद त्याला म्हणतात आपण, आणि डोंगरावरची काळी मैना असं त्याला दुसरं नाव आहे. आणि इही का पोटात होते ना तेव्हा मला खायचं होतं, पण त्यावेळेस काही मिळालं नाही खाण्यासाठी, पण आत्ता मिळाले. आता मी खाऊन घेते. आणि इकडे इही का माझ्या वाटीमधून काढून तिच्या वाटीमध्ये टाकते आणि सगळं घेऊन गेली. आता माझ्याजवळ काहीच ठेवलेलं नाही आहे. हे चल इकडे चल. हो आता आण ग मामा, चला इकडे आण. चल यांना पण दे खायला. इकडे चला. आली का, कुठे गेली? ह्या वाटीतून त्या वाटीत खेळते आणि सर्व सांडवलं. हे मम्मा हाय कर ग. तर मी वरती आले आहे टेरेसवर आणि मस्त असं सनसेट इकडे होत आहे. दुपारी खूपच ऊन पडलेलं होतं आणि आता थोडंसं बरं वाटतं आहे. तर गारवा आहे कारण की ढग पण आलेले आहेत आणि हवामान खात्याने सांगितले की थोडंसं ढगाळ वातावरण राहणार आहे आणि झालाच तर पाऊस होऊ शकतो. पण 2 दिवस काही पाऊस झालेला नाही आहे, पण आभाळ तर येत आहे. छान असं वातावरण आहे. आणि आज आत्या मामा पण आले होते आळंदीचे. काल रात्री ताई आलेल्याच होत्या आणि त्यानंतर भाऊ आलेत आणि प्रतीक आलेत आज. आणि मस्त असं सेलिब्रेशन आम्ही केलं आहे आज यात्रेचं. आणि उद्या यात्रा आहे 24 तारखेला. तर उद्या खूप जण येणार आहेत आपले रिलेटिव्स, कारण की उद्या तिखट आहे. म्हणजे तिखट म्हणजे चिकन, मटन, मासे वगैरे ज्यांना जे काय आवडतं तर त्या टाईपमध्ये नॉनव्हेज म्हणतो ना आपण ते. आणि आज गोड होतं, म्हणजे आज सिम्पल साधंसुधं भाजी पोळी वगैरे आयटम होते. तर बघूया उद्या खूप जण येतील. उद्या तुमच्याशी मी शेअर करेलच उद्या कोण कोण येणार आहे. आज जरा कमीच माणसं आलेले होते आणि काहींना कॉल करून विचारलं तर काहींना कामं होती, कोणाच्या घरी प्रोग्राम होते, कोणाच्या घरी काय, त्यामुळे ते ह्या वर्षी काही आले नाही. मागच्या वर्षी आलेले होते, नंतर कधी वेळ भेटला तर येऊन जातील. तर आता चालले खाली, आवरले मी, फ्रेश झाले, जरा बरं वाटते, जरा हवेशीर आले. आता बाहेर जरा म्हटलं थोडं चक्कर मारते आणि मग खाली जाते. चहा वगैरे प्यायचा आहे. आणि आता उन्हाळ्यामुळे पाणी पण
बबल्स काढ. त्याचप्रमाणे व्हिडिओ पालखीमध्ये ओळख आणि आकांक्षा मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व बालकांच्या वतीने त्यांचं स्वागत. खाण्याचे व्हिडिओ काढलेत ना बरोबर. सर्व बालभक्तांचं या ठिकाणी स्वागत केलं आहे. ज्या त्या बालभक्तांनी या ठिकाणी भरपूर असं योगदान दिलं त्यांच्यासाठी खूप आभारी आहे. सतत आभारी आहे. आपल्या अनमोल सहकार्याचं झाले आहे. संदीपबाई परदेशी यांनी रोज 5,000 रुपये दिले. त्याबद्दल संदीपबाई परदेशी यांचं 2017 मंदिरामध्ये पाया पडून आता आम्ही निघाले. थोडं यात्रामध्ये फिरणार आहोत. काय दिसतं काय नाही पाहूया. जर पाळणे वगैरे असेल तर इहूला त्याच्यामध्ये बसवेल आणि तुम्हालाही दाखवते. छोटीशी यात्रा आहे, जास्त मोठी नाही भरलेली ह्या वर्षी. तर खूप खेळणे आलेले आहेत, काही वस्तू आले आहेत. लेडीजच्या लहान मुलांची खेळणी आलेले आहेत. फोडून टाकायचं. कितीला आहे? 50. चला नंतर बघू पुढं गेला. या ओ मामा ओ दादा ओ दादा ओ ती खेळली घ्या फक्त 100 रुपये 100 रुपये 100 हळू बरं का, लक्ष ठेवावं लागेल याच्यावर. आपण नाही घेऊ. गोल गोल